नमस्कार, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं परत एकदा स्वागत. हे बघितलं ना काय करतो आहे? बॅग भरतो आहे. कुठे चाललो आहे? ते मागे ते टी व्हीवर दिसत आहेत ना, तिकडे वेस्ट इंडिजला चाललो आहे. कारण आता भारत सुपर 8मध्ये गेला आहे. सुपर 8चे संघ तयार झालेत आणि सुपर 8 आणि सेमीफायनल फायनलचा आखो देखा हाल तुम्हाला द्यायला आता वेस्ट इंडिजला चाललो आहे. खूप लांबचा प्रवास आहे. म्हणजे आज मी इथून जाईन मुंबई, लंडन, मायामी, बार्बाडोस, बार्बाडोसहून नंतर अँटिग्वाहून सेंट लुसियाहून गयाना, मध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगो आणि नंतर परत बार्बाडोसला फायनल. असा एक भरगच्च दौरा आहे किंवा राजकारणाच्या भाषेत म्हणायचं तर धावता दौरा आहे. पण वेस्ट इंडिज म्हणजे काय सांगू, वेस्ट इंडिज एकदा म्हणलं की अशा खूप आठवणी जागे होतात. पहिली आठवण असते ती लहानपणीची आणि ती खरंच भीतीदायक असते. कारण वेस्ट इंडिजचा दरारा असा होता, म्हणजे मला वाटतं लहानपणी आम्ही जेव्हा कॉमेंट्री ऐकायचो, ती कॉमेंट्री पण पूर्ण नसायची. तुम्हाला आठवत असेल तर रात्री 11 वाजता असायची, सकाळी 2 तास रेकॉर्डेड लावायचे. पण मार्शल, रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर अरे संपतच नाहीत. आणि समोर आमचे गावस्कर, विश्वनाथ, वेंगसरकर, मोहिंदर, म्हणजे खरंच जेव्हा ते म्हणायचे ना, नाव लॅरी गोम्स इज कमिंग फॉर द बॉलिंग, तेव्हा असं हायचं व्हायचं, हां त्याला कुणीतरी स्पिनर आला. तेव्हा दिसायचं नाही. पण जेव्हा वेस्ट इंडिज दिसायला लागलं आणि वेस्ट इंडिज समजायला लागलं तेव्हा जरा सुसह्य वाटायला लागलं मी म्हणेन. आणि आता वेस्ट इंडिजचं तुम्ही म्हणाल तर तो दरारा राहिलेला नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे खरं तर 2 वेळा 50 षटकांचा विश्वचषक जिंकला आहे, 2 वेळा T20 जिंकलेत ते. पण गेले 2 वर्ल्ड कप ते क्वालिफाय झाले नव्हते आणि आता मात्र ते सुपर 8ला दिमाखात आलेले आहेत. आणि खरं सांगतो वेस्ट इंडिज क्रिकेटबद्दल सगळ्यांना एक असा सॉफ्ट कॉर्नर असतो. म्हणजे हा एक संघ असा आहे ना, ज्याच्याकडनं हारलं तरी काय वाईट वाटत नाही. याचं कारण असं आहे, गेली कित्येक दशकं अनेक संघ फक्त हरायचेच वेस्ट इंडिजकडनं आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मॅच वाचवली म्हणजे जिंकलं असं समीकरण होतं. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेटचं भलं व्हावं ही मला वाटतं जगातल्या सर्व क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. मी आता चाललो आहे वेस्ट इंडिजला. अर्थात तिकडचे निळे समुद्रकिनारे, सेंट लुसियाचे डोंगर, गयाना म्हणजे साऊथ अमेरिका या खंडाला पाय लागतील. सो असं सगळीकडे फिरणार आहे आणि भरपूर मजा करायला चाललो आहे. खरं सांगायचं म्हणजे मॅच बघायचे आहेत पण मजा पण करायची आहे. त्यामुळे उत्सुकता आहे आता वेस्ट इंडिजला कधी पोचतो आहे याची. आणि वेस्ट इंडिजला तुम्हाला मी घेऊन जाईन प्रत्येक शहरात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समुद्रकिनारी, प्रत्येक डोंगरावर. तिकडचं तुम्हाला नवनवीन खाद्यसंस्कृती उघडून दाखवीन. तिकडे आम्ही फिरू आणि प्रत्येक गाव म्हणजे तुम्ही कुठले घ्या, अगदी बार्बाडोस घेतलं तर विस्डेनची बार्बाडोस 11 जी होती त्याच्याबद्दल मी बार्बाडोसला गेल्यावर बोलीन. पण एवढं म्हणजे प्रचंड काय म्हणतात ते टॅलेंट भरलेलं असं हे देश आहेत, प्रत्येक देश. मान्य आहे आज त्यांचा संघ जरा विस्कळीत आहे, कधी जिंकतो आहे, कधी हरतो आहे. पण एकच इच्छा आहे, वेस्ट इंडिज क्रिकेटला भलं व्हावं. आणि दुसरं सांगतो, वेस्ट इंडिजमध्ये जाऊन सामना बघणं हे जे सुख आहे ना ते मला अनुभवायचं. कारण मी वेस्ट इंडियन लोकांबरोबर बघितलं आहे, पण ते कुठे इंग्लंडला. आणि ते ज्या पद्धतीने सामना बघतात ते म्हणजे बाप रे. कुणीही जिंको कुणीही हरो, 4 बसली 6 बसली बस, विल एन्जॉय. बिअर असते, खाणं असतं, असं मोठे पेटाराच घेऊन आलं असतो खाण्याचं आणि असं अख्खं फॅमिली असं गॅदरिंग असतं. तुम्ही त्याच्यात शिरायचं फक्त बाकी असतं. तुम्हाला सहज ते सामावून घेतात आणि मग जी असते ती नुसती धमाल. तर या धमालीकरता मी चाललो आहे वेस्ट इंडिजला. भारताचे आणि सामने कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे ना. मला आता मी आज सगळं चित्र स्पष्ट झालं, कालपर्यंत नव्हतं. कारण बांगलादेश का नेदरलँड्स अशी एक शंका होती. तर भारताचे सामने आहेत बार्बाडोस, अँटिग्वा आणि सेंट लुसिया. माझा प्रवास असणारे, मी लँड होतो आहे बार्बाडोसला. तिकडे 20 तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध सामना असेल भारताचा. तिथून मी अँटिग्वाला जायचा प्रयत्न करीन, तिकडे बांगलादेशचा सामना आहे भारताचा. 22 तारखेला परत बार्बाडोसला येणार आहे, कारण 22 तारखेला तिकडे एक मस्त सामना आहे, वेस्ट इंडिज आणि अमेरिका, म्हणजे 2 यजमान देशातला सामना आहे. आणि अमेरिका सध्या ज्या पद्धतीने खेळते तो बघता सामना इंटरेस्टिंग व्हायची शक्यता आहे. 23ला पहाटे उठून मी जाणार आहे सेंट लुसियाला, कारण 24 तारखेला आपला सामना ऑस्ट्रेलियाचा सेंट लुसियाला आहे. 24 तारखेला सेंट लुसियाचा सामना झाला की 25 तारखेला मी सेंट लुसियाहून जाणार आहे टोबॅगो. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधलं ते टोबॅगो आहे ना, अक्षरशः एवढंसं बेट आहे आणि तिथून त्रिनिदादला पण फ्लाईट नाही लागतं पोर्ट ऑफ स्पेनला. सो टोबॅगो तिथून पोर्ट ऑफ स्पेनला येईन
आणि 26ला पोर्ट ऑफ स्पेनहून गयानाला येईल, कारण 27ला सेमीफायनल गयानाला. आणि असं या स्पर्धेचं स्वरूप आहे, भारत जर का सेमीफायनल आलं तर भारत गयानाची सेमीफायनल खेळणार आहे. त्यामुळे आपण अशी आशा करूया भारत सेमीफायनल खेळेल आणि गयानाला सेमीफायनल झाल्यानंतर 28ला परत गयानाहून जिथून सुरुवात केली ते बार्बाडोसला जाईल, कारण 29ची फायनल बार्बाडोसला. आणि हे सगळं करून 30 तारखेला परत मातृभूमीकरता परत येईल. तर असा एकंदरीत दौरा आहे आणि तुम्हाला प्रत्येक गावाचं अपडेट देत राहील. बघत राहा माझा चॅनल क्रिकेट कुझिन कारवा. वेस्ट इंडिजचा आखो देखाल तुम्हाला उद्या नाही परवापासून, कारण 27 तासाचा प्रवास आहे, तर परवापासून तुम्हाला वेस्ट इंडिजचा आखो देखाल दाखवेल. बघत राहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहू. बाय बाय.